SN1 मेकॅनिझम. आजच्या लेक्चरला आपण SN1 मेकॅनिझम बघणार आहे. SN1 मीन्स सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिएक्शन. SN चा अर्थ काय? सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन. 1 यानी अर्थ काय असेल 1 चा युनिमॉलिक्युलर रिएक्शन. ही रिएक्शन आपण स्पेशली करतो टर्शरी अल्काइल हॅलाइडसाठी आणि त्यासाठी आज आपण बघणार आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड बाय SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझम आज आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस करणार आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचा. सो दिस इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्याची रिएक्शन आपण करणार आहे NaOH घेऊया किंवा KOH. त्यातला न्यूक्लियोफाइल OH सोबत रिएक्शन करणार आहे. दोघांची रिएक्शन झाल्यावर आपल्याला काय भेटेल? अल्कोहोल भेटेल आणि हा अल्कोहोल असेल टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हा Br जाईल, Br च्या जागी काय येणार आहे? OH आणि काय आहे? Br बाहेर पडेल. ही जी रिएक्शन आहे ही आहे SN1 म्हणजे ही रिएक्शन फॉलो करेल फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ह्या रिएक्शनचा जो रेट आहे तो फक्त आणि फक्त डिपेंड असेल सबस्ट्रेटवर आणि सबस्ट्रेट कोण आहे तर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. सो रेट ऑफ दिस रिएक्शन इज डिपेंड ऑन ओनली सबस्ट्रेट. तो त्यामुळे आपण लिहिलं रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. प्रोपोर्शनॅलिटी साइन घालण्यासाठी आपण काय घेतले? कॉन्स्टंट K. सो दिस इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कशी रिएक्शन होते बघूया आपण, मेकॅनिझम बघूया. ही रिएक्शन होते 2 स्टेपमध्ये. SN1 रिएक्शन कसे होणार आहे? 2 स्टेप मेकॅनिझम आहे. फर्स्ट स्टेप आहे त्याची बघा हेट्रोलायटिक फ्युजन. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे तो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडला 3 मिथाइल ग्रुप आहेत आणि हे 3 मिथाइल ग्रुप जे आहेत ते बल्की असल्यामुळे इथं सिंगल स्टेप रिएक्शन होणार नाही. इथं काय होईल? 2 स्टेप मेकॅनिझम होईल आणि त्यातली पहिली रिएक्शन आहे, पहिली स्टेप आहे हेट्रोलायटिक फ्युजन. म्हणजे काय होईल? पहिला हा जो आपला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे तो काय होणार आहे? ब्रेक होईल. कसा ब्रेक होणार आहे? हेट्रोलायटिक. सेम ब्रेक होणार नाही. आणि ही जी रिएक्शन आहे ती स्लो आहे, रिव्हर्सिबल आहे आणि हीच आहे आपली रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि त्यामुळे आताच्या रिएक्शनला काय लिहिता आपण? रेट जो आहे तो कशावर डिपेंड आहे लिहिता? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. सो फर्स्ट स्टेप मध्ये काय होईल? आपला जो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे तो स्लोली रिव्हर्सिबली काय होणार आहे? ब्रेक होईल. कसा ब्रेक होईल? हेट्रोलायटिक ब्रेक होईल आणि आपल्याला इथं तयार होईल कार्बोकॅटायन ज्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? प्लेनार असणार आहे आणि काय भेटणार आहे? त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि Br मायनस काय बाहेर पडेल. ही रिएक्शन प्रोसीड आउट होताना एक ट्रान्झिशन स्टेट मिळेल आणि ती असणार आहे दिस इज अवर फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट. या फर्स्ट ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बोकॅटायन आणि ब्रोमाइन मधला बॉन्ड हा जो आहे तो हळूहळू ब्रेक झालेला आपल्याला काय करायचं आहे? दाखवायचा आहे. ही असेल आपली फर्स्ट रिएक्शन, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय होणार आहे बघा? अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला कार्बोकॅटायन भेटलाय, तो कसा आहे? प्लेनार आहे आणि त्या प्लेनारवर कोण अटॅक होईल? न्यूक्लियोफाइल म्हणजे कोण आहे? आपला हायड्रॉक्सी ग्रुप OH. ही रिएक्शन होईल फास्ट रिएक्शन आणि फास्ट रिएक्शन होताना अजून एक इथे ट्रान्झिशन स्टेट बघायला भेटेल आपल्याला. या ट्रान्झिशन स्टेटमध्ये हळूहळू काय झालेलं दाखवायचं आपल्याला? हा जो OH आहे OC ला काय झालेलं दाखवायचं आहे? अटॅक झालेलं दाखवायचं आहे. कार्बोकॅटायन हा प्लेनार असल्यामुळे OH जो आहे न्यूक्लियोफाइल जो आहे तो दोन्ही साइडने अटॅक करेल. दोन्ही साइडने अटॅक करेल म्हणजे जिथनं ब्रोमिन ब्रेक झालेला आहे त्या साइडने सुद्धा अटॅक करेल आणि त्याच्या अपोजिट साइडने सुद्धा काय करणार आहे? तो अटॅक करेल आणि त्यामुळे आपल्याला जो प्रोडक्ट भेटेल तो असेल रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन. म्हणजे जिकडनं ब्रोमिन ब्रेक झाला तिथं OH भेटेल आणि दुसरा त्याच्या अपोजिट साइडला सुद्धा काय होईल? OH अटॅच होईल. त्याला आपण म्हणतो इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि अशा प्रकारे SN1 मध्ये आपल्याला रॅसिमिक मिक्सचर मिळेल. रिटेन्शन वाला 50% आणि इन्व्हर्जन वाला 50%. अशी आपली होणार आहे SN1 मेकॅनिझम.